के गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। अमेरिकेचा इराणच्या 3 आण्विक स्थळांवरती हल्ला। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः दिली माहिती। आता शांततेची वेळ, इराणनं युद्ध थांबवावं, ट्रम्प यांचं आवाहन। तुम्ही युद्ध सुरू केलं, आम्ही शेवट करू, इराणची अमेरिकेला सरकारी चॅनलद्वारे धमकी। तर इराणनं प्रत्युत्तराचा प्रयत्नही करू नये, अन्यथा आजपेक्षाही मोठा हल्ला करू, ट्रम्प यांचं प्रत्युत्तर। इराणवरती हल्ल्यांसाठी अमेरिकेकडून B-2 स्टेल्थ बॉम्बरचा वापर। B-2ची 18,000 किलो शस्त्रास्त्र वाहून नेण्याची क्षमता, 61 मीटरपर्यंत खोल जाऊन मारा करण्याची ताकद। हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं देशाला उद्देशून भाषण। इराण मध्य आशियामधल्या दहशतवाद्यांचा सर्वात मोठा पोशिंदा असल्याचा आरोप। इराणला शांततेच्या मार्गाने जावंच लागेल असाही इशारा। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर येमेनची इराणच्या बाजूने उडी, अधिकृतपणे युद्धामध्ये उतरत असल्याची केली घोषणा। लाल समुद्रामधील जहाजं हटवण्याचा अमेरिकेला इशारा। बहुचर्चित माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदानाला सुरुवात। दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजपच्या स्वतंत्र पॅनलमुळे काटेकी टक्कर। पुन्हा पवार विरुद्ध पवार अशी लढत। माळेगाव साखर कारखाना निवडणुकीसाठी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी बजावला मतदानाचा हक्क। विरोधामधल्या सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या रंजनकुमार तावरे यांचंही मतदान। चेअरमन पदासाठी अजितदादांना चंद्रराव तावरे यांचं आव्हान। 40 आमदार सोडून गेलेले कळलं नाही, त्या माणसाला जनतेच्या मनातलं काय कळणार? मनसेच्या संदीप देशपांडे यांची उद्धव ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीच्या बाहेर लागले नितेश राणेंच्या शुभेच्छांचे बॅनर। हिंदू गब्बर वस्ताद असा बॅनरवरती उल्लेख। शिवसेना वर्धापन दिनी ठाकरेंनी राणेंवरती केली होती टीका। जूनमध्येच राज्यामधल्या धरणांमध्ये 37% पाणीसाठा। 138 प्रमुख धरणांमध्ये गेल्या वर्षी होता फक्त 17% पाणीसाठा। जूनमध्येच धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट पाणी। पीओपीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन ओहोटीलाच होणार। समुद्रामधल्या प्रवेशासाठी अंतराची मर्यादा असणार। समन्वय समिती सरकारकडे नियमावली सादर करणार। पुण्याचा पाहुणचार घेतल्यानंतर संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज पंढरपूरकडे मार्गस्थ। हडपसर मार्गे अवघड दिवेघाट ओलांडून सासवडमध्ये होणार आगमन। आणि कारगिल विजयाच्या 26 वर्षांच्या स्मरणार्थ अर्ध मॅरेथॉनला सुरुवात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लष्करी अधिकाऱ्यांनी दाखवला हिरवा झेंडा। लष्कर सरहद फाउंडेशन आणि अरहम फाउंडेशनकडून आयोजन।